नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. घरफोडी प्रकरणी एक अल्पवयीन ताब्यात. सोन्या चांदीचे दागिने व 2 मोबाईल हँडसेटसह 3,20,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई. कोल्हापूर. घरफोडी प्रकरणी वळीवडे रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीत राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने 2 मोबाईलसह 3,20,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून शिरोली पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी 6 पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकाने घरफोडी चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत असताना पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी व अमित सरजे यांना माहिती मिळाली की शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा हा वळीवडे रेल्वे स्टेशन येथील स्वामी शांती प्रकाशन नगर झोपडपट्टीतील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने केला असून तो आज रोजी त्याच्या राहत असलेल्या घरात आला असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रुपेश मानी व विनोद कांबळे यांचे पथकाने स्वामी शांती प्रकाशन नगर झोपडपट्टी वळीवडे येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून त्यास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. विधिसंघर्षग्रस्त बालक याचेकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचा लक्ष्मीहार 1, सोन्याची ठुशी 1 असे 19.20 ग्रॅम सोन्याचे दागिने व 78.250 ग्रॅमचे चांदीचे कडे व विवो कंपनीचे 2 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,20,113 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विधिसंघर्षग्रस्त बालक यास मुद्देमालासह पुढील तपासासाठी शिरोली MIDC पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई मान्य पोलीस अधिकारी श्री योगेश कुमार सो, मान्य अपर पोलीस अधिकारी डॉक्टर B धीरज कुमार सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण, 6 पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरी, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, अमित सरजे, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित मर्दाने आणि अमित जाधव यांनी केली.